पोतपूर करण्यासाठी आपल्या नेत्यानं या ठिकाणी 5 लाख दिले. चेहरा सुद्धा त्या बाईनं पाहिला नव्हता. मला खऱ्या अर्थानं मनामध्ये आदराची भावना तयार झाली की नेता कसा असावा. नेता असा असावा की ज्याचं गेल्यानंतर सुद्धा नाव चिरंतन राहावं. एखादा माणूस गेला की त्याचा संसार संपून जातो. आज गोपीनाथ मुंडे आपल्यातनं गेले नाहीत तर त्यांच्या लेकींच्या निमित्तानं आपल्यामध्ये जिवंत आहेत. आणि आज पंकजाताई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत त्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. काय योगायोग बघा. मुंडे साहेबांना लेखी किती. सुजय दादांचा नंबर किती नंबरला आहे चिन्ह. मुंडे साहेबांनी सांगितलं आपल्याला 3 नंबर लक्षात ठेवायचं आहे. 3 नंबर लक्षात ठेवायचा आहे. मुंडे साहेबांच्या पुण्याईनं आज जे आपण कर्तृत्वाने या ठिकाणी पुढे निघालोय. आपण हे जे चिन्ह या ठिकाणी कमळाचं आहे ते आपल्याला कुणी दिलंय. तुम्हाला भाजप पक्ष माहिती होता का. तुम्हाला मोदी साहेब आज 10 वर्षात माहिती झाले, 15 वर्षात माहिती झाले. तुम्हाला माहिती कोण होतं. तुमच्या गावागावापर्यंत कमळ चिन्ह घेऊन कोण आलं होतं. तुम्हाला कमळ चिन्ह त्याच्या आधी माहिती होतं का. फक्त मुंडे. अरे लंके तुम्ही कितीही येऊन या गुंडे, इथं फक्त येणार ज्याच्या पाठीमागे आहे गोपीनाथ मुंडे. मुंडे साहेब ज्यांच्या पाठीशी या ठिकाणी असतील, त्यांचे आशीर्वाद ज्यांच्यापाशी असतील. हे कमळ आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिलेलं नाही. हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्याला कमळ दिलंय. कोणी दिलंय. आता जर मुंडे साहेबांनी या ठिकाणी जर ते कमळ दिलं असं आपण ते पडू देणार का. त्याची लाज खाली येऊ देणार का. आज जर आपल्याला कोणी या ठिकाणी सांगत असेल आणि कोणीतरी भावनिक आवाहन करत असेल, 2 दिवसाचा तोतया येऊन जातो, लोकांच्या पाशी भुरळ पडतो, तो आपलं घर चालवू शकत नाही. घर चालवण्यासाठी मर्दनकी लागते आणि ती ताकद 3 पिढ्यांमध्ये विखे पाटील कुटुंबानं निर्माण केले आणि त्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी ते मत मागतायत. लोकांना शिव्याश्राप देऊन मत मागता येत नाहीत. काही वेळ नौटंकी करून, काही वेळ या ठिकाणी चित्रपट चालतो, चित्रपटावर पोट भरत नाही. रील चालून रिअल लाईफ मधला हिरो होता येत नाही. रिअल लाईफ मधला हिरो हा सामान्यातनं तयार होतो आणि विखे पाटील हे कामातनं तयार झालेलं कुटुंब आहे. श्रद्धेनं या ठिकाणी तयार झालंय. सामान्यांचे अश्रू पुसरून तयार झालंय. मगाशी काकी बोलत होत्या ते खरं आहे. आपल्याला कुठं जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला रावणाच्या लंकेला जायचं आहे की रामाच्या अयोध्येला जायचं आहे, ह्याचा निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. रावणाच्या लंकेचं दहन किती तारखेला होणार आहे. 4 तारखेला रावणाच्या लंकेचं दहन पाथर्डीमधनं होणार आहे. मी येताना काही लोकांची रिपोर्ट काढत आलो. ताई तुमचा मतदारसंघ अतिशय लवकर अंदाज देत नाही. लोक मनातलं काही लवकर सांगत नाहीत. बोलत माहिती घेत चहा पीत आलो. मग एका मित्रानं तरुण मित्राच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला मी कोण आहे माहित नाही. मी आपलं गप्पा मारत म्हणलं रे कुणाचं वातावरण आहे रे. तो म्हटला 15 दिवसापूर्वी म्हटला वेगळं होतं, आता वेगळंच चाललंय म्हटला. 15व्या दिवसापूर्वी धुरळा उडला होता म्हटला. काय कळलं सगळं व्हॉट्सअप फेसबुक आणि तिथं बघल तिकडं त्याचंच नाव होतं म्हटला. मी नाव सुद्धा घेत नाही कुणाचं. आणि म्हटलं आता 15 दिवसानं त्यांच्याच तालुक्यात अशी परिस्थिती झाली. म्हटले तिथलीच लोक म्हणाले हे आमदार सुद्धा होत नाही. जो माणूस सगळ्यात चांगली ओळख तुमची कुणाला आहे सांगा. तुमच्या कुटुंबाला, आपल्या शेजार पाजाऱ्यांना. सगळ्यात चांगलं जर तुम्हाला कोण ओळखत असेल तर आपलं कुटुंब ओळखत असतं. तुम्ही जर त्यांच्या तालुक्यात गेलात आणि आमचा आमदार कसा आहे त्या ठिकाणी विचारा. अरे खासदाराच्या नखाची सुद्धा मुखावर तुमच्या या ठिकाणी सर येणार नाही. पण तरी सुद्धा काम करत असताना कुठल्याही पद्धतीचं काम मी हलकं कुणाला मानत नाही. एखादं काम करायचं असेल तर त्याला तुमचा अभ्यास पाहिजे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला बोलता आलं पाहिजे. निव्वळ या ठिकाणी भावनिक आव्हान करून काम चालणार नाही. आज नरेंद्र मोदी जे काम करतायत ते विकसित भारताचं स्वप्न बघतायत. देशाच्या पाठीवर जगाची महासत्ता देश करत असताना 2048ला हा देश विकासाच्या गंगेमध्ये पुढे न्यायला पाहिजे. तुमच्यापैकी किती लोकांना पुढे वाटतंय की यावेळी परत मोदीच पंतप्रधान व्हायचंय. 100% लोकांना जर हात खाली कर. जर मला सांगा अरे बाबा जर 400 पार मोदींचा सरकार जाणार असेल तर लंके तू काय त्या ठिकाणी छताला ठेपा द्यायला जाणार आहेस का.
जर सत्ताच एका बाजूला येणार असेल, जर लोकांनी ठरवलं असेल की त्यांचा पंतप्रधान कोण, तर ह्या विकासासाठी म्हणून आपला जाणारा खासदार सुद्धा खऱ्या अर्थानं मोदींचे हात बळकट करणारा असला पाहिजे। आणि सुजय विखे पाटील हे सामान्यांच्या कुटुंबातलं जन्माला आलेलं मूल। मी आपल्याला सांगू इच्छितो, वडलोपार्जित वारसा लाभल्यानं कोण मोठं होत नाही, त्याच्याकडे स्वतःकडे बाळकडू असावं लागतं। सुजयचं काम मी दिल्लीमध्ये या ठिकाणी जवळनं पाहतोय। पावसात भिजून काही लोकांची भाषणं होतात, त्या दिवसापुरतं भाषण होतंय, कुणाकुणाची झालेत तुम्हाला माहिती आहे। पण पावसात नुसतं भिजून नाही, रानावनात तळपत्या उन्हामध्ये जगणारा माझा कार्यकर्ता, गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता पाऊस आला म्हणून त्या ठिकाणी घाबरत नाही। आज फक्त पंकजाताई येणार आहे म्हणून पाऊस आला तरी सुद्धा पंकजाताई नसताना सुद्धा इथं या ठिकाणी ह्या ताकदीने या ठिकाणी उभा आहे। नेता आल्यावर त्याला दाखवणारे कार्यकर्ते एका बाजूला असतात, पण अजून नेता माझा यायचा आहे, माझ्या नेत्याची लेख यायची आहे, तिचं हेलिकॉप्टर अजून हवेमध्ये आहे, पण त्यातला एकही कार्यकर्ता इथला हल्ला नाही। ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वरची निष्ठा आहे, ही निष्ठा आहे, हे प्रेम आहे। असल्यावर सगळंच चांगलं असतंय जग, पण नसताना ज्यावेळी एखाद्याची पाठ राखण करतो, तळ हाताच्या पोडासारखं आपण समाजानं या ठिकाणी ताईला जपलंय। आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर सुजय विखे पाटील 2 लाखापेक्षा जास्त मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत, त्याच्यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही। मी माझ्या जोडीला जायचा प्रयत्न करतोय तिकडनं, लोकसभा तिथंही लढली, मी तरुण आहे, माझे मित्रही त्या तरुण आहेत। तरुणांच्या हातामध्ये भारताचं स्वप्न आहे, जगाच्या पाठीवरचा सगळ्यात तरुण राष्ट्र आपला भारत देश आहे। आणि सुजय विखे पाटलांसारखी तरुण मित्र ज्यावेळी लोकसभेमध्ये काम करतात, माझा मित्र म्हणून मी या ठिकाणी सांगेन, तुम्ही जर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांची युट्यूबवर भाषणं काढून बघा माझ्यासह, तुमच्या खासदारानं प्रत्येक विषयावर भाष्य केलंय, तुमच्या खासदारानं प्रत्येक विषयाची नुसती मांडणी केली नाही तर त्याची सोडवणूक केली आहे। गोरगरिबाच्या साठी तो झटलाय। आणि आज मत मागत असताना तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जण पोटासाठी म्हणून बाहेर जाता की नाही, तालुका सोडायला लागतोय की नाही। जर समजा घरात आल्यावर म्हणा लागले हे कुठं दिसतच नाही, 6-6 महिने बाहेरच असतोय, तो कशासाठी बाहेर असतोय, तुम्ही बाहेर राबताय म्हणून घर चालतंय। तुम्ही जर त्या ठिकाणी घर चालवण्यासाठी बाहेर असाल, तर घराचा कारभारी बाहेर असेल तर त्या ठिकाणी घर चालतंय। ऊसतोड तुम्ही केली नाही तर घर चालेल का? तसंच खासदार जर दिल्लीत गेला नाही, त्यानं प्रश्न मांडले नाहीत तर तुमच्याकडे कामं येतील का? 365 दिवसापैकी 150 दिवस अधिवेशनच चालतंय। तो सारखा बघितला तर म्हणणार कोण, कधी बघल तेव्हा दिल्लीतच असतात। आणि जर समजा दिल्लीत बोलले नाहीत, काय बोलतच नाहीत, गावाला आपल्या जर निधी आला नसता 2.5 वर्षामध्ये, तर तुम्हीच गावागावामध्ये खासदार आल्यानंतर म्हटलं असता, खासदार नुसता येतोय जातोय तोंड दाखवतोय पण 1 रुपया आमच्या गावाला आलेला नाही। जर खासदाराला निधी आणायचा असेल तर त्याला कुठं काम करावं लागेल, त्याला दिल्लीला काम करावं लागेल, त्याला 365 दिवसापैकी तिथं आपलं योगदान द्यावं लागेल। आमदारांच्या पासनं ताई 288 आमदार लगेच काय खासदाराला निधी देत नाहीत। तुमची ताकद एवढी आहे की सगळे आमदारांची ताकदीमुळं महाराष्ट्रात या ठिकाणी मोठी ताकद त्याच्या पाठीमागे उभी राहते। नरेंद्र मोदी साहेबांची ताकद वाढवायची असेल तर सुजय विखे सारखा मुलगा खऱ्या अर्थानं या पंचकृषीचा खासदार, ज्याचं देश नावसतोय, असं काम त्या ठिकाणी ते करतायत। मी मुद्दामून सांगेन, त्यांच्यावर प्रसंगी रेमडेसिवीरसाठी केस झाली, पण तो माणूस मागे हटला नाही। माझी लोक वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कामाला लागला। हनुमान आहे ना, हनुमान, संजीवनी बूटी आणण्यासाठी त्याला संजीवनी बूटी दिसली नाही, मग त्यानं काय केला, डोंगरच उचलून आणला। आता ह्यानं विमानातनं जाऊन फक्त रेमडेसिवीर आणलं, केस अंगावर घेतली, पण संजीवनी बूटी माझ्या जनतेला मिळाली पाहिजे ही त्यांनी खबरदारी घेतली। माझ्या लोकांना त्यातनं सुरक्षित वाचवलं आलं पाहिजे। जे प्रभू रामचंद्रासाठी हनुमान त्या ठिकाणी करत होता, तो सुजय विखे पाटील तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा असणारा पाठीराखा म्हणून त्या ठिकाणी करतोय। एका तरुण कार्यकर्त्याला आपण बळ दिल्यामुळं हे सगळं शक्य झालंय। हजारो कोटीची कामं ह्या मतदारसंघामध्ये झाली। या कामांना गती द्यायचं झालं तर येणाऱ्या 13 तारखेला
आपण सुजय विखे पाटलांचे हात बळकट करूया, परत एकदा या मतदारसंघामधनं कमळ फुलवूया आणि मोदी साहेबांच्या हाताखाली परत आपल्या गावागावातनं ही भगवी लहर या ठिकाणी तयार झाली पाहिजे। प्रभू रामचंद्राचं देऊळ आज दिमाखानं या ठिकाणी अयोध्येमध्ये उभा आहे, त्या प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन परत सुजय विखे पाटील हे या ठिकाणी संसदेमध्ये गेले पाहिजेत, याची खबरदारी आपण घ्यावी ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलोय। निश्चितच आपण ती कराल अशी खात्री बाळगत मी पुढे जाण्याची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।